अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारा एका मराठी रॅपवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। म्हणजे इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंग एक रॅप आलेला आहे बघा मित्रांनो, तर त्यावरती आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। तर आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेले आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। येथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट ऑर्डर बँक ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, ते बी अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी आलेटा मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर बिटमार्क प्रीसेटमध्ये आल्याच्यानंतर काय करायचं आहे, जे सगळ्यांपाशी यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे। आता तुमचं जिथं काही फोटो असेल, म्हणजे जो व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे, तर तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी माझा फोटो ॲड करून घेतो मित्रांनो। तर फोटो ॲड केल्याच्या नंतर ना फोटोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। तर काय करायचं, आता जिथं आपले बिटमार्क आहेत तर त्या बिटमार्कशी यायचं आहे आणि आपल्या फोटोला स्प्लिट करून घ्यायचे आहे। तर मी बिटमार्कप्रमाणे फोटो स्प्लिट करून घेतो बघा मित्रांनो। तर बिटवाईज आपल्याला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर 1-2 मिनटाचं काम आहे फक्त। तर अशा प्रकारे फोटो स्प्लिट केल्याच्या नंतर काय करायचं बघा, तर या फोटोमध्ये आपल्याला इफेक्ट वगैरे ॲड करायचे आहेत। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती। तर अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट लेअर बघायला मिळणार आहे। तर काय करायचं, आपल्याला यामधला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटोवरती टच करायचे, इफेक्टवरती जायचे, इथं खाली 3 लाईनवरती टच करायचे, याला कॉपी इफेक्ट करायचं आहे। कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, 1 नंबरच्या बिटपाशी यायचं आहे 5 सेकंदापाशी। तर 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे मधला फोटो सोडायचा, त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा। तर म्हणजे एकदम सोपं आहे बघा मित्रांनो, मधला फोटो सोडून त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर परत बॅकला यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती 2 नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं आहे, इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। आता हे काय आपले 2 राहिलेले जे काय आता मधले फोटो राहिलेले आहेत त्या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं बघा मित्रांनो। तर म्हणजे व्हिडिओ काही जास्त हार्ड नाही, काही नाही, एकदम सोप्या प्रकारे व्हिडिओ आहे, फक्त कसं समजून घेतलं पाहिजे व्हिडिओ एडिटिंग, दुसरं काही नाही बघा। तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचे, परत बॅकला यायचे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि राहिलेले एक लास्ट इफेक्ट असेल तो कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं, इफेक्ट पेस्ट करायचं आहे। 1 नंबरचे इफेक्ट फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं बघा, तर 1 नंबरचे बिटपाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचा, त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे। त्यानंतर काय करायचं बघा, खाली सर्कल ग्रेडियंटवरती जायचं, अशा प्रकारे सर्कल येणार आहे। तर सर्कलला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं आहे, ठीक आहे का। त्यानंतर काय करायचे, व्हाईट कलरवरती टच करायचं, खाली याला ब्लॅक करायचं आहे, साईडला ब्लॅकवरती टच करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर लास्ट बिटपाशी यायचं, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे डाउनलोड मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेले असतील तर 1 नंबरचा व्हिडिओ जो आहे ते डाउनलोड आपलं ॲड करून घ्यायचा आहे, 1 नंबरचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ओव्हरली व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर व्हिडिओवरती टच करायचं आहे, 3 डॉटवरती टच करून फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं बघा मित्रांनो। त्यानंतर काय करायचं आहे,
खाली ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटिंगवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याचा एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो कट करून द्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत 1 नंबरच्या बीटपाशी यायचं 5 सेकंदापाशी, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. तर इथं आणखी एक ओव्हरली व्हिडिओ असेल तो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारचा. त्यानंतर काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, रोटेटवरती जाऊन 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर बॅकला यायचं आहे, 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटिंगवरती जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, लास्ट बीटपाशी येऊन याच्यासुद्धा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, परत ती स्टेप आणि आणखीन एक व्हिडिओ असेल तो ॲड करायचा अशा प्रकारचा. यावरती टच करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जाऊन लाईटिंगवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आणि याची ऑपोसिटी एक 50% ठेवून घ्यायची बघा मित्रांनो. त्यानंतर याचासुद्धा एक्स्ट्राचा पार्ट कट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तर मित्रांनो आपला ओव्हरऑल व्हिडिओ तो सगळा रेडी झालेला आहे. तर आता एकच काम राहिलं आहे, त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, त्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करायचं आहे, त्याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे, स्टोकची लेंथ 7 ते 8 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपला अशा प्रकारे खतरनाक प्रकारे व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे, त्याला 10 MB ठेवून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक नसेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा मित्रांनो. व्हिडिओला जर लाईक नाही केली तर ते येऊन हाणणार आहे तुम्हाला. मजा करतोय, तुमची मर्जी करा किंवा नका करू, पण लाईक नक्की करा जा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले सगळे मागचे ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ.